नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टीचा जो आपला स्कॉलरशिपचा ॲप्लिकेशन असतो, तर आपण ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय करताना रजिस्टर आपला जो मोबाईल नंबर असतो, तर तो मोबाईल नंबर काही विद्यार्थ्यांचा हरवलेला असतो किंवा सिम कार्ड बंद पडलेले असते आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे युजर नेम किंवा पासवर्ड विसरून जातात आणि ते विसरलेले युजर नेम आणि पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी आपल्याला ओ-टी-पी लागतो रजिस्टर मोबाईल नंबरवरती. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे तो अपडेट करणे गरजेचे असते आणि मोबाईल नंबर जो आहे तो आपण कशा पद्धतीने अपडेट करायचा आहे, तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहे. नेमका मोबाईल नंबर अपडेट कशा पद्धतीने करायचा आहे. या ठिकाणी यूट्यूबवर बरेच काही तुम्हाला व्हिडिओज दिसतील. महा-डी-बी-टीचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो कशा पद्धतीने चेंज करायचा आहे. तर त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस जी आहे ती ऑफिशियली सांगितलेली नाही. तर त्यामुळेच आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण या ठिकाणी आपली जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह करू शकणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहे ते पाहायला मिळतील. जसे ॲप्लिकंट लॉगिन किंवा न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन, गाईडलाईन वगैरे दिलेले आहे आपल्याला. या ठिकाणी फॉरगेटचे पण ऑप्शन दिलेले आहे, फॉरगेट पासवर्ड किंवा फॉरगेट युजर नेम. परंतु या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी चेंज करायचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी आपल्याला कुठल्याही या वेबसाईटवरती कुठेही दिसत नाही. तर तर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ग्रीव्हन्स अप्लाय करायचा आहे. तर ग्रीव्हन्समध्ये आपल्याला नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे आपल्याला जी बेसिक डिटेल आहे, तर ती बेसिक डिटेल आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो ग्रीव्हन्स आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, ग्रीव्हन्स जसे तुम्ही सबमिट करतात तुम्हाला 5 ते 7 दिवसात रिप्लाय येणार आहे महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरनं. तर तो रिप्लाय कशा पद्धतीने असणार आहे आणि तुम्हाला जी प्रोसेस काय करायची आहे, तर ती प्रोसेस आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर आपण या ठिकाणी ऑलरेडी ग्रीव्हन्स अप्लाय केलेला आहे. तर त्याचा जो रिप्लाय आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुमची जी स्कीम असेल तर त्या स्कीमचं तुम्ही स्कीम सिलेक्ट करू शकतात. आपण या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर कॅटेगरी जी दिलेली आहे आपण या ठिकाणी कॅटेगरी आहे अदर इश्यू. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि अपडेट करण्यासाठी तुम्हाला अदर इश्यू म्हणून एक ऑप्शन दिसेल ग्रीव्हन्समध्ये. जसे तुम्ही ग्रीव्हन्स हा कॅटेगरी सिलेक्ट करणार आहे तिथे तुम्हाला अदर इश्यू म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉमेंटचा एक बॉक्स दिसेल. तर तिथं मी सिम्पली जी माहिती आहे ती माहिती घेण्यासाठी या ठिकाणी ग्रीव्हन्स सबमिट केला होता. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक कॉमेंटचा ऑप्शन दिसेल जेव्हा तुम्ही ग्रीव्हन्स सबमिट करणार किंवा अप्लाय करणार. तर तिथे जे कॉमेंट आहे तर ते कॉमेंट तुम्ही या ठिकाणी सबमिट करायचं आहे. जसे की आपला मोबाईल नंबर हरवलेला आहे किंवा लॉस्ट झालेला आहे सिम कार्ड, तर ते जुना जो नंबर असेल तुमचा मोबाईल नंबर तर तो जुना मोबाईल नंबरसुद्धा मेन्शन करायचा आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा आहे तर तो मोबाईल नंबरसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि तुम्हाला तुमच्या जे महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती जो युजर नेम भेटलेला होता तर तो युजर नेमसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करून आपल्याला ग्रीव्हन्स पाठवायचा आहे. जेणेकरून जी महा-डी-बी-टीवर जी लोकं काम करतात त्यांना समजायला पाहिजे आपला प्रॉब्लेम किंवा आपला जो मोबाईल नंबर आपल्याला कोणता अपडेट करायचा आहे आणि मोबाईल नंबर, युजर नेम आणि ओल्ड मोबाईल नंबर वगैरे ही पूर्ण माहिती मेन्शन करायची आहे आपल्याला कॉमेंटमध्ये. आणि त्यानंतर आपली जी अटॅच आपल्या फोटो किंवा PDF असते ती पाठवायची असते. तर त्यासोबत तुम्हाला आपला जो ओरिजिनल आधार कार्ड स्कॅन केलेली जी कॉपी असते आधार कार्डाची, तर ती स्कॅन कॉपी आणि आपला युजर नेम वगैरे आपल्याला मॅच व्हायला पाहिजे आणि मोबाईल नंबर वगैरे पूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी कन्फर्म व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण जो ग्रीव्हन्स आहे तो सबमिट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जो ग्रीव्हन्स आहे तो ठेवू शकतात आणि आपण सिम्पली माहितीसाठी आपण या ठिकाणी जो ग्रीव्हन्स होता तो पाठवलेला होता. मोबाईल नंबर आपण चेंज करू शकतो. तर त्यांचा जो आपल्याला रिप्लाय आलेला होता तर तो रिप्लाय आपण या ठिकाणी पाहू शकतो. टू चेंज मोबाईल नंबर काइंडली प्रोव्हाइड स्टुडंट मोबाईल नंबर. तर ज्याचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर त्या विद्यार्थ्याचा नवीन मोबाईल नंबर आहे तो आपण त्या ठिकाणी त्यांना पुरवायचा आहे आणि म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे त्याचंच या ठिकाणी युजर ID असते आपल्याला महा-डी-बी-टीची युजर ID.
तर ती युजर आय डी आणि त्या युजर आय डीसोबत आपला जो आधार कार्ड असतो तर तो ओरिजिनल स्कॅन करून आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो इन्स्टिट्यूट लेटरहेड. तर या ठिकाणी तुम्ही हा शब्द पाहू शकता इन्स्टिट्यूट लेटरहेड सो दॅट वी कॅन चेक असिस्ट यू बेटर. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या जिथे ॲडमिशन घेतलेले आहे तुम्ही, तर त्या ॲडमिशन घेतलेल्या इन्स्टिट्यूटमधून लेटर लिहून घ्यायचं आहे की माझा महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. तर त्यासाठी मला एक लेटर हेडवर लेखी पाहिजे आहे आणि त्या इन्स्टिट्यूटची सही शिक्का वगैरे तुम्हाला जेव्हा प्रोव्हाइड केली जाईल आणि ते लेटर आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं आधार कार्ड वगैरे ही पूर्ण माहिती तुम्ही जेव्हा महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती पुरवाल तेव्हा तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो त्या ठिकाणी अपडेट होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही अपडेट करू शकता. तर मित्रांनो, हाच एक पर्याय आहे ऑफिशियली मोबाईल नंबर अपडेट करायचा, दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर कशा पद्धतीने महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती अपडेट करायचा आहे किंवा चेंज करायचा आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो सेंड करायचा आहे, जेणेकरून त्यांचाही मोबाईल नंबर त्या ठिकाणी जर अपडेट करायची प्रॉब्लेम असेल तर ते त्या ठिकाणी अपडेट करू शकणार आहे. थँक यू.